भाजपकडून देशभक्तीची थट्टा, उद्याच्या मॅचची अर्धी तिकीटही विकली गेली नाहीत. जय शहा उद्या मॅच पाहायला गेले तर त्यांना देशद्रोही म्हणाल का? उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सैन्याला अचानक कुणी थांबवलं? देशाचं हिंदुत्वाचं काही महत्त्व आहे की नाही? देशापेक्षा पैसे प्यारे आहेत का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर. आज ठाकरेंच्या आमदार खासदारांची बैठक. निवडणुका कधीही लागू शकतात, आतापासूनच तयारीला लागा. जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ठाकरेंच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का. प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी. महाजन गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या होत्या चर्चा. लाडकी बहीण योजना म्हणजे पगारी मतदार, संजय राऊत यांचं टीकास्त्र. तर संजय राऊत हे ठाकरे आणि पवारांच्या पगारावर आहेत, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर. बिहार काँग्रेसनं तयार केलेल्या मोदींच्या AI व्हिडिओवरून भाजप आक्रमक. महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपची काँग्रेस विरोधात आंदोलनं. ECBCतून मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू. 2 आरक्षणांपैकी राज्य सरकार कोणतं आरक्षण ठेवणार? त्रिसदस्यीय पूर्णपीठाचा सवाल. मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठवाड्यात किंवा अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घ्यावी. जरांगे भुजबळांना एकत्र बोलवून त्यांच्या शंकांचं उत्तर द्यावं, संजय राऊत यांचं आवाहन. मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक. आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक. वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन. अनुसूचित जातीच्या आरक्षणाची उपवर्गीकरण प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता. प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ. शरद पवार आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. उद्या दिंडोरीमध्ये कार्यकर्त्यांचं शिबिर. 15 सप्टेंबरला शेतकरी मोर्चा.